नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आजपासून आपलं सुनीता किचन यूट्यूब चॅनल सुरू होत आहे। तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुमच्या पूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपली गोडापासून आपण करत आहोत। तर आजची पहिली रेसिपी आपली आहे तांदळाची खीर। तर चला तर आपण त्याचे साहित्य बघून घेऊया। हे बघा, इथं मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ बासमती तांदूळ आहे। तुम्ही बासमती ऐवजी आंबामोहर नाहीतर इंद्रायणी तांदूळ जरी घेतला तरी चालेल। मी बासमती घेतला आणि हे तांदूळ मी धुवून घेतलेत आणि चांगले सुकवलेत पंख्याच्या हवेने। आता ह्याचे आपल्याला आहे ना अशी जाडसर भरट करून घ्यायची आहे मिक्सरवरती। आणि हे बघा, हे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धा नारळ म्हणजे 1 वाटी। वेलची पूड घेतले एक चमचा, काही मनुके घेतलेत आणि 7-8 काजू आणि 7-8 बदाम घेतलेत। हे सजावटसाठी थोडं ठेवलंय। आणि हे चारोली घेतले, हे केसरच्या काड्या घेतल्यात आणि हा मी अर्धा किलो गूळ घेतलाय। तुम्हाला जर जास्त वाटत असलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर हा 1 कप तांदूळ आहे ना, तर हा मी मेजर माप करून मी 1 लिटर दुधाचं माप घेतलेलं आहे आणि 1 लिटरमध्ये मला 6 माणसांची खीर बनवायची आहे। तर हा 1 कप तांदूळ घेतला ना तर मला अर्धा किलो गूळ लागणार आहे। ह्याच्यात तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार गोड करू शकता। पहिलं प्रथम आपण गॅस चालू करूया आणि आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। गॅस चालू केले तर कढई ठेवते आणि मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। ते 1 लिटर दूध मी आता ह्याच्यामध्ये गरम करणार आहे। तर हे बघा, मी दूध गरम करून घेते। हे दूध गरम होईपर्यंत आपल्याला ह्या तांदळाची जाडसर अशी भरट करून घ्यायची आहे। आणि हे तांदूळ आपल्याला असं म्हणजे काय लोक फ्राय करतात, तर फ्राय करायचे नाहीत, असंच आपल्याला खीर बनवायची आहे दुधामध्ये टाकून। आणि इथे मी तांदूळ काय असं भिजत पण टाकलेले नाही, फक्त धुवून घेतलेले आहेत। हे बघा, आपल्या दुधाला पण उकळी आलेली आहे चांगली। हे बघा, दूध गरम झालेलं आहे चांगलं आणि इथं आपली भरट पण करून झालेली आहे। इथपर्यंतच आपल्याला भरट करून घ्यायची आहे। ही बघा, तर हा कप माझा आहे ना 125 ग्रामचा आहे। तर 125 ग्राम मी तांदूळ घेतले बासमती आणि त्याला 1.5 कप मी गूळ घेतलेला आहे। तर आता पहिला प्रथम आपल्याला ही तांदळाची भरट केलेली आहे ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। हे बघा, हे तांदूळ मी भिजत पण नाही टाकलेलं आणि ते फ्राय पण नाही तुपामध्ये केलेलं आहे। हे आपली घरगुती स्वादाची खीर आहे। अशा प्रकारे करायची आहे मला, साधी सोपी पद्धत आहे माझी। तांदळाच्या गुठल्या नाही व्हाव्या म्हणून आपल्याला हे जरा हलवत राहायला लागेल। आणि काही ड्रायफ्रूट मी घेतलेत, हे ड्रायफ्रूट पण मी असे फ्राय करून घेतलेले नाही तुपामध्ये, ते पण मला असेच टाकायचे आहेत। खीर बोललं तर तिथे थोडंफार तरी ड्रायफ्रूट येतातच। थोडी गॅस वाढवते मी। या सगळ्या गुठल्या होतील आणि खाली लागेल ना, दूध आहे त्याच्यामुळं। आणि तांदूळ पण आपण असे बारीक करून घेतलेले आहेत, त्यासाठी खीर नाही लागावी म्हणून हे असं जरा हलवत राहायला पाहिजे। तर ही खीर आपल्याला 5 मिनिटं तरी असे हलवत राहावं लागेल, कारण तोपर्यंत चांगले तांदूळ टाकून ते एकजीव नाही होत आणि चांगले शिजत नाही, तोपर्यंत असं हलवायलाच लागेल आपल्याला। आता बघा 5 मिनिटं झालेली आहेत। पहिल्यांदा आपण हे खोबरं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। ह्या खिरीला जास्त चव कशी येते, हे ओल्या खोबऱ्याचं नारळाचं ओलं खोबरं आणि गूळ ह्याच्यामुळे आपल्या खिरीला चांगली चव येते। मी काही मनुकं टाकते मी, हे मी फ्राय करून नाही कुठलंच घेतलेलं आहे, असंच टाकते। आता हे शिजेपर्यंत आपण जरा वाट बघूया। हे खोबरं आणि ड्रायफ्रूट आहे ना या खिरीवर म्हणजे तांदळाबरोबर चांगले शिजून येतील, त्याच्यासाठी मी टाकून घेतले।
काय लोक नारळाचं दूध पण टाकतात. आता ही खीर आपली अशीच बारीक गॅसवर थोडा टाइम शिजवून घ्यायची आहे. आणि बारीक गॅसवरतीच शिजवा, कारण कसं खाली लागेल त्याची आपण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. आता ही आपली खीर आहे ना, ही आपल्याला अशीच 15-20 मिनटं असे शिजवायला लागेल. कारण कसं आपण तांदूळ ह्याच्यामध्ये कच्चंच टाकलेलं आहेत ना, तर जरा शिजायला वेळ लागेल. त्यासाठी आपण हे जरा असं हे करून घ्यायचं आणि टाईम लागेल थोडा. आणि ही जी चारोली आहे ना, ती पण मी आता टाकून घेते याच्यामध्ये. तर आपल्या खिरीलाही बघा 15 मिनटं झालेली आहेत आणि चांगलं जाडसरपणा आलेला आहे. तर आपण काही इथं कसला तुपाचा वापर जास्त केलेला नाही, तुपाचा वापर नाहीच करायचा आपल्याला जास्त. पण मी 1 चमचा ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे आता ह्या टिपला. हे साजूक तूप घेतलेलं आहे मी आणि तो 1 चमचा वरून तूप टाकते मी. हे बघा. आता हे तूप आपल्याला ह्याच्यामध्ये असं एकजीव करायचं आहे. बघू शकता आपल्या खिरीला जाडसरपणा आलेला आहे. आणि आपण काय साखरेचा वापर केलेला नाही, आपल्याला साखर याच्यामध्ये टाकायची नाही. आपली खीर पारंपरिक आहे, त्याच्यामुळे आपण गुळामध्येच करणार आहोत. आणि गूळ आहे ना शेवटी टाकायचं आहे आपल्याला. कारण कसं आता जर आपण ह्या गरम खिरीमध्ये जर गूळ टाकला तर आपली खीर फाटेल, त्यासाठी आपल्याला गूळ नंतरला टाकायचं आहे. हे बघा तांदूळ पण मस्त शिजलेला आहे. आता ही खीर आहे ना, तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये गूळ नाही टाकलेला आहे, आता ही खीर आहे ना मी साईडला करून ठेवते. इथे एक टोप ठेवलेला आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी टाकायचं आहे. हा गूळ जर आपण असाच टाकला ना तर खीर फाटणार आहे आपली. एवढं थोडं 2 चमचे पाणी टाकले मी. आणि हा गूळ आहे ना ह्याच्यामध्ये टाकायचा आणि हा पुरा गूळ वितळवून घ्यायचा आणि नंतरला मग तो त्या खिरीमध्ये टाकायचा, म्हणजे खीर आपली फाटणार नाही. हा पूर्ण असा वितळला पाहिजे. खीर थोडी गार झाली पाहिजे आपली. नंतरला हा गूळ त्याच्यामध्ये टाकायचा. हा बघा असा वितळवून घ्यायचा हा गूळ. हा गूळ टाकला नंतरला आपल्याला वेलची पावडर टाकायची. तर अशा प्रकारे हा बघा गूळ आपला वितळलेला आहे. आता हा गूळ आपण खिरीमध्ये ओतून घेऊया. गॅस मी बंद करते. खीर पण आपली थंड झालेली आहे. तर ह्या प्रकारे आपण गूळ, कारण गुळामध्ये कसा कचरा बिचरा असतो ना, आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकू शकतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जायफळ पण टाकू शकता ह्याच्यामध्ये, कारण हा गुळाचा पदार्थ आहे ना, जायफळने वास चांगला येतो.
गॅस बंद केलेला आहे, थोडा बारीक करते. आता इथं आपण तुपाचा पण वापर केलेला नाही जास्त. एक चमचा तुपामध्ये आपली खीर तयार झालेली आहे. आणि साखरेचा पण वापर केलेला नाही आपण. तांदूळ पण आपण असं तुपामध्ये फ्राय करून घेतलेले नाहीत. कच्चा तांदूळ वापरून आपण ही खीर तयार केलेली आहे. तर तुम्ही पण अशी खीर करून बघा. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा थोडा तरी जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हे आपली खीर तयार आहे. ही बघा. नंतर ह्याच्यात 5 माणसं आरामशीर खाऊ शकतात. कारण कोण जास्त खातं कोण कमी खातं. ह्यासाठी मी एवढी खीर केलेली आहे. तर अशा प्रकारे आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा ती खीर कशी झाली. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपी संगाती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.